नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देश असो या राज्य असो या काय आपलं कुटुंब असो, आपल्या कुटुंबात सुद्धा एक व्यवस्था असते. कुटुंब चालवताना सुद्धा जे काही कुटुंब प्रमुख असतात त्याच्यामध्ये जेव्हा अचानकपणे बदल होतो, कुटुंबाचं चालवण्यामध्ये काही नेतृत्व बदलतं, मग कुणी कुठलं काम करायचं, कुणी कुठलं काम करायचं, हे सुद्धा आपण कुटुंबामध्ये काही गोष्टी व्यवस्थेनुसार आपली कामं वाटून घेतली जातात. त्या पद्धतीने काम होत असतं आणि कदाचित एखादं काम मागं पुढं झालं तरी त्या गोष्टी सांभाळल्या जातात. पण जेव्हा सातत्याने काही कामांमध्ये चुका होतात, कधीकधी जाणून बुजून काही गोष्टी होतात, त्यावेळेस कुटुंबाची जी काही घडी असते ती विस्कळीत होते. अशाच प्रकारचं जेव्हा आपण देशामध्ये, राज्यामध्ये ज्या काही सरकारं असतील किंवा ज्यांना काही अनुभव असतील, जे अनुभवी नेते, नवीन आलेले नेते, यांच्यामध्ये आपण जेव्हा तुलना करतो, मग आपण जेव्हा 1984 मध्ये जेव्हा भारताच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीची हत्या झाली, त्यावेळेस लोकसुद्धा हळहळले होते. लोक म्हणायचे, आता इंदिरा गांधी गेल्यात, देशाचं काय होईल, हा देश आता राहील का, देश चालेल का, देशाचा कारभार कसा चालेल. किंवा जे काही इंदिरा गांधींनी गरिबी हटावची मोहीम आली होती ती बऱ्यापैकी फेमस पण झाली होती. लोकांना असं वाटायचं की आता इंदिरा गांधी आता गरिबी हटवणार आहे या देशातून. तर जेव्हा त्यांचं या अशा पद्धतीचं अचानक जाणं झालं तेव्हा लोकांना असं वाटलं होतं की देशाचं काय होईल. राजीव गांधी आले, पायलट होते, त्यांना कुठलाही प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नव्हता, राजकारणात तर त्यांचा कुठला गंधसुद्धा नव्हता. आले, डायरेक्ट पंतप्रधान झाले, 5 वर्ष पंतप्रधान राहिले. सहानुभूतीमुळे मोठी सत्ता आली, त्यांना काही अनेक कामं करता आली. त्याच्यामुळं देश चालत असतो, देशाचे कामं पण होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते पक्षाचं किंवा संघटनेचं जे काही काम करत होते ते गुजरात सोडून करत होते. हरियाणा असेल, मग हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, अशा राज्यांमध्ये ते आपलं एक झोळी घेऊन पक्षाचं काम सातत्याने करत होते. या माणसाला बऱ्यापैकी गुजरात आणि दिल्ली या भागात बरेचसे लोक थोडेफार ओळखत होते. पण नरेंद्र मोदींचं नाव फार काही असं पिक्चरमध्ये नव्हतं. कुठली ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा नरेंद्र मोदींनी लढली नव्हती. पण पक्ष संघटन, देशाविषयी अतिशय प्रखर अशी देशाची जी भावना, देशभक्ती, राष्ट्रभक्ती अशी एकदम ठासून भरलेली आणि काहीतरी देशासाठी काम करण्याचंच फक्त एक मनामध्ये पूर्ण ध्येय, धाडस, स्वार्थ कुठेही नाही, स्वतःसाठी काहीच करायचे नाही, हीच एक फक्त त्यांच्या डोक्यामध्ये असलेले जे काही देशभावना. मग 2-4 राज्यांमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं. पक्ष नेतृत्वाला, केंद्रीय नेतृत्वाला असं वाटलं की गुजरातला आता नरेंद्र मोदींची गरज आहे. कारण तेव्हा केशुभाई पटेलांनी बरीचशी राज्याची विस्कळीत केली होती घडी, त्याच्यामुळे त्यांना तिथं पाठवलं. शपथविधी डायरेक्ट झाला मुख्यमंत्री पदाचा.
तेव्हा ते आमदार पण नव्हते. नंतर 6 महिन्यांनी त्यांनी आमदारकीचं इलेक्शन लढवलं, निवडून आले. प्रशासकीय कामाचा काही अनुभव नव्हता, पण उद्दिष्ट फक्त चांगलं होतं की देश महत्वाचा, राष्ट्रहित महत्वाचं, गोरगरिबांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवायच्या आणि सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जायचं. कोणावरही अन्याय होता कामा नये. ही एक केवळ ही जे 2-4 ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बरोबर असल्यावर सगळ्या गोष्टी होत असतात. त्यांना पण अनेक त्रास झाला. 7-8-10 महिन्यांनीच लगेच ते गोधरा हत्याकांड वगैरे किंवा गुजरातमध्ये काही दंगली घडल्या. दोन्ही बी गटातील अनेक लोक मेली. त्याच्यावरून CBI, ED, दुनियादारी अनेक चौकशांना सामोरं जावं लागलं. काँग्रेसने अनेक प्रकारचे, तेव्हा काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं. काँग्रेसच्या सरकारने नरेंद्र मोदींना, अमित शहांना अतोनात त्रास दिला. म्हणजे यांना संपवण्यासाठीच का त्रास दिला. हे लोक संपले पाहिजे अशाच भावनेतून काँग्रेसने नेहमी त्यांना त्रास दिला. पण त्यांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही, विचार सोडले नाही. आणि भाजपमधले सुद्धा जे काही मोठाले, जे काही अनुभवी नेते, मग त्यांना टाळून नरेंद्र मोदींना जेव्हा गुजरातचं मुख्यमंत्री पद दिलंय, या अनुभवी लोकांना सुद्धा नरेंद्र मोदी सुरुवातीच्या काळामध्ये चालले नाही. पण मोदींनी सर्वांना बरोबर घेतलं, सर्वांची काळजी घेतली, सर्वांच्या अनुभवाचा फायदा घेतला. हळूहळू पक्षातले जे काही लोक नरेंद्र मोदींना विरोध करायचे तेच लोक नरेंद्र मोदींच्या बरोबर आले. गुजरातचा विकास व्हायला लागला. ज्या काही 30, 35, 40 वर्षापूर्वीच्या ज्या काही पाण्याच्या योजना होत्या, गुजरातच्या काँग्रेसच्या काळामध्ये अनेक योजना ठप्प पडल्या होत्या. त्या सगळ्या योजनांना त्यांनी निधी पुरवला, कामं सुरू झाली आणि मग गुजरात राज्याचा विकास हळूहळू सुरू झाला. आज गुजरात 1 नंबर टॉपमध्ये. परत नरेंद्र मोदींनी मागं वळून पाहिलं नाही. आणि जेव्हा 17-18 वर्ष या माणसाने गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, त्यातूनच भारताच्या पंतप्रधानाचा उदय झाला. आज ते देशाचे पंतप्रधान आहेत. आणि असंच काहीतरी आपण आता ज्या काही हिंदी पट्ट्यातील ह्या 3 राज्यांमध्ये भाजपने जी काही 2 राज्य काँग्रेसकडून खेचून आणली, 1 राज्य रिपीट केलेले, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे आणि राजस्थान. या 3ही ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे, म्हणजे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, या 3ही ठिकाणी अशा पद्धतीची रचना केलेली. यापूर्वी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी बहुतेक मुख्यमंत्रीच असायचा. म्हणजे राजस्थानमध्ये तरी उपमुख्यमंत्री वगैरे कुणाला, सचिन पायलटला वगैरे काँग्रेसने दिलं होतं. पण बाकीच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री वगैरे असं काही देण्याचा हे नव्हता. आणि इथं सगळेचे सगळे मग भारतीय जनता पार्टीने अनेक खासदारांना तिकीट दिली, खासदारांचे आमदार झाले किंवा काही खासदार निवडणूक पण हारले. त्यात काही लोक केंद्रीय मंत्री पण होते, ते सुद्धा काही लोक आमदारकीच्या जागा हारल्या. आणि जे काही मोठाले नेते होते त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद न जाता नवखे लोक, ज्यांना लोक ओळखत नव्हते, जे काही मीडियामध्ये नव्हते, ज्यांची चर्चा पण नव्हती, त्यांना अपेक्षा पण नव्हती, कुठं काही मीडियामध्ये सुद्धा कुठं ही बातम्या लीक झाल्याने अशा लोकांना
नरेंद्र मोदींनी, अमित शहांनी या तीनही ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद देऊन कामाच्या काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यावेळेस जे काही राज्यातले मग खासदार असतील, केंद्रीय मंत्री असतील किंवा ज्यांना अपेक्षा होती की आम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल, आम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल, हे लोक आता यांना मदत करतील का, हा राज्याचा गाडा कसा चालेल, या सगळ्या गोष्टी आपण आज बघतोय, चर्चा करतोय. याचा नक्कीच पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा बदल होईलच. पण मग छत्तीसगडमध्ये असेल, रमण सिंगांना असं वाटत असं की मी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतो, पण केंद्रीय नेतृत्वाने त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिल्यामुळे तो त्यांचा प्रश्न मिटला. तिथं पण हे आदिवासी मुख्यमंत्री केले, विष्णू देवसाय, त्यांच्याबरोबर एक ब्राह्मण उपमुख्यमंत्री आणि एक ओबीसी उपमुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळं एक सामाजिक समीकरण छत्तीसगडमध्ये ठेवलेले. मध्य प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवराज सिंग चौहानांना असं वाटत होतं की बा इतका मोठा विजय मी खेचून आणलाय, मी जागा रिपीट केल्या, मागच्यापेक्षा जागा चांगल्या आल्या. पण शिवराज सिंगांना हे माहीत होतं की मागच्या टायमाला आपली सत्ता गेली होती, जे काही केलं ते केंद्रीय नेतृत्वाने, ज्योतिराज शिंदेंनी, त्याच्यामुळे आपली सत्ता एकच वर्षात आली होती. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. आणि आता तिथं पण एक यादव ओबीसी, म्हणजे शिवराज सिंग जरी ओबीसी असले तरी पण हे पण एक ओबीसी दिलेले आहेत. आणि या यादवांचा या बिहार झालं, उत्तर प्रदेश झालं, याच्यामध्ये फायदा होईल. RSS मध्ये 1985 पासून विद्यार्थी दशेमध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी हे मोहन यादव, डॉक्टर मोहन यादव हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याबरोबर एक ब्राह्मण आणि दलित असे 2 उपमुख्यमंत्री, हा गाडा त्यांच्याकडे दिलाय. आता शिवराज सिंग यांना किती मदत करतात, बाकीचे खासदार किती मदत करतात, जुने 4-4, 5-5 वेळा आलेले आमदार किती मदत करतात, या गोष्टी आपल्याला काही दिवसातच समजतील. कारण महत्वाकांक्षा काही थांबून राहत नाही. जुन्या लोकांना खुर्च्या सुटत नाही. त्यांनी पण लगेच पहिल्याच दिवशी काही गोष्टी सुरू केल्या. मग काही अवैध जे काही मांस विक्रीचे काही दुकानं असतील त्यांच्यावर बुलडोझर चालवलं, किंवा अवैध प्रकारचे जे काही भोंगे असतील ते पण उतरवण्याचं काम केलं. अनेक बदल घडतील, हे कामं होत राहतील. पण याच्यामध्ये स्वपक्षीय सुद्धा काही लोक काड्या घालत असतात, हातपाय ओढत असतात, आणि काही लोक उत्स्फूर्तरित्या आपल्या माणसाला मदत पण करत असतात. आता राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंना फुल गॅरंटी होती की आपण आपल्याला विचारल्याशिवाय किंवा आपल्याला टाळून मुख्यमंत्री होऊ शकत नाही. अनेक प्रकारचा थैताट त्यांनी 7-8 दिवस करून पाहिला. पण अखेर केंद्रीय नेतृत्वानं अगदी नवखा माणूस इथं बसवलाय, जो पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेला आहे. हे भजनलाल शर्मा, ब्राह्मण समाजाचे, अतिशय हिंदुवादी कट्टर आहेत. त्यांच्या बरोबर ज्या ठाकूर राजपूत या दिया कुमारी त्या उपमुख्यमंत्री झाल्या, आणि एक दलित चेहरा जे प्रेमचंद बैरवा, हे काय असं 3 राज्यामध्ये व्यवस्थित असं समीकरण, जातीय समीकरण ठेवलेले. आणि एकंदरीत ज्या वसुंधरा राजेंच्या बाबतीत, की वसुंधरा राजेंनी 5 वर्ष राहायचं, अशोक गहलोतांनी 5 वर्ष राहायचं, मग याने त्याचा भ्रष्टाचार नाही काढायचा, तिने याचा नाही काढायचा, हा सगळा प्रकार आपण इतक्या दिवस राजकारण जसं समजते तेव्हापासून आपण बघतोय. पण आजची परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता लोकांची अपेक्षा पण वाढल्या आहे. जेव्हा लोक मतदान करत असतात
तेव्हा अपेक्षा पण करत असतात, गोरगरिबांच्या अपेक्षा असतात. केंद्राच्या योजना गोरगरिबांपर्यंत, तळापर्यंत, शोषितांपर्यंत, वंचितांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि याच्यासाठी जो काही प्रशासकीय काम करणारा, ध्येयवादी, उद्दिष्ट आणि त्याच्या पुढे फक्त एक राष्ट्रहित आणि गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना ज्या केंद्र सरकारकडून ज्या येतात त्या राबवल्या पाहिजे, शेवटच्या तळातल्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे. हे एक काम जे काही नरेंद्र मोदींनी ह्या 9 लोकांना दिले. आता यांचा कसोटीचा पण काळ आहे, कारण यांच्याबरोबर हे जे नवीन असल्यामुळं यांना हे जुने लोक त्रास देतात की त्यांना मदत करतात, ही सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो की जेव्हा या 3ही शपथविधींना नरेंद्र मोदी स्वतः हजर होते, तेव्हा एक संदेश पण त्यांनी दिलेला आहे या सगळ्या जुन्या जाणत्या लोकांना की मी यांच्या पाठीशी उभा आहे. हे मी नवीन लोक दिले, पण यांना मी एकटं सोडणार नाही. यांच्या पाठीशी मी कायम उभा आहे. आणि या 3ही राज्यातल्या जनतेचं जे काही मी आश्वासनं दिले, जी गॅरंटी दिली, ती मी पूर्ण करणार आहे. आणि ते जबाबदारी फक्त मी त्यांच्यावर टाकली आणि त्यांच्याकडून ते करून घेणार आहे. आणि आजची भारतीय जनता पार्टीमधली अशी परिस्थिती नाही की केंद्रीय नेतृत्वाला काही विरोध करून तुम्ही काही वेगळं काही करू शकतात. इतकंही सोपं नाही. त्याच्यामुळं आज जे काही मुख्यमंत्री म्हणून जे काही 3ही चेहरे दिले, यांना फक्त केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत, गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं एकमेव काम आहे. यांना 2024 साठी यांनी काही केलं पाहिजे, यांनी मोदीसाठी मतं मागितले पाहिजे, हा उद्देशच नाहीये. मतदान जे काही मागायचं ते मोदी मागतील, त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ज्या काही केंद्राच्या योजना आहेत त्या फक्त तळागाळापर्यंत पोहोचवा, मतदान येत राहील, ही एक मोदींची गॅरंटी आहे. त्याच्यामुळे हे लोक नक्कीच चांगलं काम करतील. देशाला, समाजाला आणि राज्याला आवडेल किंवा भावेल असं हे 3ही लोक काम करतील आणि त्यांच्या पाठीशी कायम नरेंद्र मोदींचा हात राहील. त्यामुळे सत्ता असते नसते, पण पक्षामध्ये जी काही पक्षाची जी काही एक विचारधारा असते किंवा पक्षामध्ये संघटन असतं, पक्षामधली जी काही शिस्त असते, ती भारतीय जनता पार्टीमध्ये कायम आहे. या सगळ्या गोष्टीचा नरेंद्र मोदींनी फार बारकाईने अभ्यास केलेला आहे. उद्या या लोकांना हे लोक मदत करतील नाही करतील, केली तर काय, नाही केली तर काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक निरीक अभ्यास मोदींनी केलेला असतो. त्यामुळे कदाचित ह्या जेव्हा केव्हा जे जुने मुख्यमंत्री होते यांच्यापेक्षा सुद्धा उल्लेखनीय चांगलं काम होऊ शकतं राज्यांमध्ये. तेव्हा नवीन माणूस आला म्हणून राज्याचं काय होईल, देशाचं काय होईल असं काही होत नाही. आजही बी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये काम करतात. उल्लेखनीय काम आहे. अख्ख्या जगात त्यांचा डंका वाजतोय. चांगल्या चांगल्या योजना आणल्या, जे आश्वासन दिले होते ते पुरे होतात. विरोधक अडचणी आणणारच आहे. विरोधकांना टीका नाही केली तर त्यांचं काही खरं नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत राहतील, पाहतोय आपण. पण ज्या काही ध्येयाने, ज्या काही उद्दिष्टाने काम करायचं असतं ते काम जेव्हा पूर्ण करताना
अनेक गोष्टीचा सामना पण करावा लागतो, कुटुंबात असेल, राज्यात असेल, देशात असेल. पण हा सामना आणि कसोटीला समोर जाताना जो काही याच्यामध्ये पास होऊन काम करेल आणि तोच खरा आपण माणूस म्हणायचा, व्यक्ती म्हणायचा, किंवा देशाचा पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्याचा, या गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात आल्या पाहिजे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या 3 राज्यांचे ज्या काही मोदींनी नवीन लोकांवर जो काही भरोसा टाकलाय, नवीन लोकांना ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या, हे लोक आपल्या कामामध्ये, जबाबदारीमध्ये किती पास होतात, किती नापास होतात, या गोष्टी पाहण्यासारख्या राहतील. आपण ते पाहू पण. आणि तुर्तच इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.